हे आजोबा पहा, पुस्तक वाचनात किती दंग आहेत. पप्पा कसं आहे पुस्तक? हो पप्पा चांगले छान आहे. एका दिवसात तुम्ही किती 200 पानं वाचली त्याची? 192. क्या बात आहे. हे आजोबा जे पुस्तक वाचत आहेत ते आहे पेरियार, मिथक आणि वास्तव. पेरियार E.V. रामासामी यांचे संपूर्ण वास्तविक चरित्र. पण हे पेरियार नक्की आहेत तरी कोण? पेरियार हे दक्षिण भारताचे एक महान विचारवंत आणि समाजसुधारक होते. पाश्चात्य देशांमध्ये त्यांना दक्षिण भारताचे सॉक्रेटिस तसेच आधुनिक संत म्हणूनही ओळखलं जातं. पण संत म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ती शांत, नम्र आणि सुशील व्यक्तिमत्व. पण पेरियार मात्र या व्याख्येला अपवाद आहेत. हा माणूस प्रचंड आक्रमक होता. त्यांची आपले विचार मांडण्याची आणि मागण्या मान्य करून घेण्याची पद्धत ही देखील भयंकर आक्रमक होती. ती कधीही एखाद्या विनंतीप्रमाणे नसे, तर चक्क एखाद्या धमकीप्रमाणे असे. आमची अमुक अमुक गोष्ट मान्य करा, नाहीतर आम्ही तमुक तमुक करू, अशी त्यांची मागणी करण्याची पद्धत असायची. यामध्ये साहजिकच त्यांनी केलेली मागणी ही लोकहिताचीच असे. पण त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पेरियार जे कृत्य करणार असत ते बहुधा भावना दुखावणारे, धडकी भरवणारे किंवा कित्येकदा तो राष्ट्रद्रोह वाटेल असंही असायचे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण 1971चा द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट हा कायदा, तसेच मंत्रीपदाची शपथ घेताना घेतली जाणारी देशाच्या अखंडतेची शपथ, हे सारं केवळ पेरियार यांच्या धमक्यांमुळे सुरू करावं लागलं होतं. यावरून पेरियार आपल्या मागण्या मान्य करून घेण्याच्या बदल्यात कोणत्या प्रकारच्या धमक्या देत असावेत याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. त्यांच्या या अशा आक्रमक कार्यशैलीमुळेच ते आपल्या देशाच्या इतिहासात आजही बदनाम आहेत. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिलेले पहिले वाक्य व्हिडिओ पॉज करून वाचा. तुम्हाला कल्पना येईल की पेरियार यांची आक्रमकता कोणत्या पातळीची असेल. या पुस्तकात पेरियार यांच्या सकारात्मक व नकारात्मक समजल्या जाणाऱ्या दोन्ही बाजू लेखकाने तटस्थपणे मांडल्या आहेत. पुस्तक इतकं इंटरेस्टिंग आहे की ते वाचकाला तासनतास एंगेज करून ठेवतं. पेरियार यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या चळवळींनी दक्षिण भारतावर केलेला परिणाम हे सर्व पहिल्यांदाच पुस्तक स्वरूपात मराठीत आलं आहे. जरूर वाचा आणि आमच्या हजारो वाचकांप्रमाणे आपल्या प्रतिक्रियाही आम्हाला जरूर कळवा. पुस्तक मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आत्ताच संपर्क करा.